इकडे बघा चटणी भाकरी खाऊन आम्ही आज आंदोलन करतो। ही बघा ही गरजवंत मराठा आहे, गरजवंत मराठा। ही वाटतंय का तुम्हाला की हे कोणाला त्रास देईल? वाटतं का ही कोणाच्या कुठल्या महिलेला छेडेल? जय शिवराय। मी भूम तालुका धाराशिव जिल्ह्यातून आलेलो। काय सांगा म्हणजे आता अचानक तुम्ही नाही ना, आम्ही गेली 3 दिवस झालं दररोज संध्याकाळी स्वच्छता करतो। रात्री सुद्धा आम्ही 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जवळजवळ 100 युवक आम्ही गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे भूम तालुक्यातले पोरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज संभाजीराजे छत्रपती, 6 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा या माध्यमातून आम्ही सेवा करणारी माणसं आहेत आणि सकल मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मराठ्यांच्या गरजवंत घटकासाठी आलेलो आहोत। पण या ठिकाणी जी आमची अस्वच्छता झालेली आहे ती स्वच्छता करण्यास आम्हीच जागरूक आहोत आणि आमचा प्रशासनाला 100% सहकार्य आहे। हायकोर्टाने आदेश दिले 3 वाजेपर्यंत सुनावणी सुरू आहे। बरोबर आहे। आता थोड्या वेळाने आहे, त्यांना एक अहवाल पाहिजे होता की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, मुंबई महानगरपालिका असेल, असेल, या ठिकाणी कुणीही वावरू नये, तुम्ही आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करा, त्यासाठी परवानगी दिली आणि तो आदेश आम्ही मांडलाय। समोर बघतात या ठिकाणी तुम्हाला या चौकात एकही गाडी दिसणार नाही। आम्ही 100% त्या प्रशासनाचा आदर करणारी माणसं आहेत। मराठा समाज स्फोटक नाही, फक्त ह्यामधले जे 80% लोक आहेत त्यांनी कधी मुंबई पाहिलेली नाही, कधीच बघितलेली नाही। त्यामुळे तो जो काय तुम्हाला उत्साह दिसतोय ती आम्ही दररोजच आमच्या खेडगावात करतो। त्यामुळे आम्ही इथं वावरलो असं आम्हाला काय वेगळं। पण सोशल मीडिया तुम्ही नाही म्हणत मी, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून की बाबा इतर कोणाला महिलांना त्रास असेल, दुकानदाराला त्रास असेल, हे जो दाखवलं जातं तुम्ही त्यांची बी लाईव्ह करा, त्यांना विचारा की बाबा खरंच तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं काय त्रास झालाय का? इकडे बघा चटणी भाकरी खाऊन आम्ही आज आंदोलन करतो। ही बघा ही गरजवंत मराठा आहे, गरजवंत मराठा। ही वाटतंय का तुम्हाला की हे कोणाला त्रास देईल? वाटतं का ही कोणाच्या कुठल्या महिलेला छेडेल? वाटतंय का कोणाला दगडफेक करेल? मला सांगा। अहो गोरगरीब शेतकऱ्याची लेकरं आहेत, या पिढीसाठी झटतायत, त्याला उलट प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं पाहिजे। गेली 6 दिवस झाले या ठिकाणी तळमळतोय मराठा, तर या मुख्यमंत्र्याला घाम फुटाय ना, ह्याच्यापेक्षा निंदनीय गोष्ट कुठलीच नाही। मराठा समाजाला भडकवण्याचं काम अनेक जण या ठिकाणी विविध माध्यमातून करतायत, ती तुम्ही डोळे झाकपणा करू नका। मीडियाच्या माध्यमातून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा, ही दाखवण्याचा प्रयत्न करा, कारण की मराठा समाज हा सगळ्यांना सांभाळणारा समाज आहे। किती दिवसांपासून आला तिथे? 3 दिवसापासून। 3 दिवसापासून तुम्ही तुमचं कुटुंब वगैरे सोडून इथे तुमच्या हक्कांसाठी आला, अजून निर्णय झाला नाहीये? काय म्हणता? अजून निर्णय झाला नाहीये काय म्हणाल? नाही झाला। जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जाणार नाही आम्ही, जाणार नाही कुठलं गाव तुमचं? जालना। तुम्ही आमच्या भगिनी आहोत, तुम्हाला काही त्रास होणार नाही मॅडम। आम्हाला एवढंच सरकारला म्हणायचंय व मराठा आमदारला म्हणायचंय की बाबांनो आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, आमच्या लेकरं 1% आमचं त्यांचं करिअर बरोबर झालंय, आम्हाला फक्त आरक्षण द्या, काहीतरी आम्हाला आल्यासारखं आमच्या पदरात काहीतरी द्या। आम्ही दादागिरी करायला नाव आमचा इथं खाऊ हे केला जातोय, त्याच्यामुळे आरक्षण फक्त महत्वाचं आहे। ओके।